अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचं 57वे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापुरात संपन्न झालं। शोभायात्रा आणि ग्रंथदिंडीनं अधिवेशनाला प्रारंभ झाला। 2 दिवस चाललेल्या अधिवेशनात विविध वक्त्यांनी विचारमंथन केलं। समाजात समता आणि बंधुभाव रुजण्यासाठी साने गुरुजींचा खरा तो एकची धर्म या प्रार्थनेचा अंगीकार करायला हवा असं मत शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केलं। अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचं अधिवेशन कोल्हापुरात पार पडलं। या अधिवेशनाचा प्रारंभ शोभायात्रा आणि ग्रंथदिंडीनं झाला। पंत वालावलकर हायस्कूलचं झांज पथक आणि कोरगावकर हायस्कूलच्या लेझिम पथकानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। या शोभायात्रेत पल्लवी कोरगावकर, शाहू सलोखा मंचचे वसंतराव मुळीक, संध्यावाणी, गणी आजरेकर, जगन्नाथ कांदळकर, बाबा नदाफ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा झाली। अध्यक्ष शामराव कराळे यांनी साने गुरुजी कथामालेच्या कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी हसन देसाई, लालासाहेब पाटील, सुनील पुजारी यांची उपस्थिती होती। रविवारच्या सत्रात शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांचं बीजभाषण झालं। समाजात पुन्हा बंधुभाव रुजण्यासाठी साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेचा अंगीकार करायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं। यावेळी शामराव कराळे, कृष्णात गाजरे, मोहन सावंत, पांडुरंग नाडकर्णी, सुनील पुजारी यांनी मनोगत व्यक्त केली। दरम्यान पुढील 3 वर्षांसाठी हसन देसाई यांची कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली। यावेळी संजय सौंदलगे, राजाराम संकपाळ, हेमलता पाटील, सविता शिंदे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते।